व्हॉट्सअपवर नातेवाईक, मित्रमैत्रिणी, ऑफिस, कलिग्स यांच्यासह आपले वेगवेगळे ग्रुप्स असतात. पण कुणा नव्या व्यक्तीला यामध्ये ऍड केलं की त्याला आधीचे मेसेज दिसत नाही. आता मात्र ही समस्या दूर होणार आहे, कारण व्हॉट्सअप नवीन मेंबर्सना ग्रुपमध्ये सहजपणे सामील करून घेण्यासाठी ग्रुप मेसेज हिस्ट्री नावाचं महत्वाचं फीचर आणणार आहे. यासह आणखी एक नवीन फीचर सुद्धा व्हॉट्सअपने लॉन्च केलंय. या संदर्भातली माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊया. पहिला फीचर आहे ग्रुप मेसेज हिस्ट्री. आता ऍडमिन्स आणि मेंबर्स नवीन सदस्याला 100 पर्यंत मेसेज पाठवू शकतात, जेणेकरून त्याला ग्रुपमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न विचारण्याची गरज पडणार नाही. हे फीचर स्वयंचलित नाहीये, ते वापरण्याचा पूर्ण अधिकार हा वापरकर्त्याकडे असणार आहे. एंड टू एंड एन्क्रिप्शनमुळे गोपनीयतेवर सुद्धा कोणताही परिणाम होणार नाहीये. कामासाठी किंवा कुटुंबासाठी ग्रुप चॅट्स अत्यंत महत्त्वाचे असतात. या फीचरमुळे आधीचे मेसेज मिळवणं एकदम सहज आणि सोपं होणार आहे. यामुळे ग्रुप चॅट्स मधील गुंतागुंत सुद्धा दूर होईल. ग्रुप चॅट्स मध्ये अनेकदा गोंधळ असतो. एखादा मेंबर उशिरा सामील झाला की संपूर्ण चॅट रिकॅप सत्रामध्ये बदलायला लागायचं, स्क्रीनशॉट पाठवले जायचे, मेसेज फॉरवर्ड केले जायचे. पण आता ही समस्या दूर होणार आहे. व्हॉट्सअप हे त्रासदायक प्रकरण सोडवण्यासाठी ग्रुप मेसेज हिस्ट्री हे फीचर आणते. दुसरा फीचर आहे टॅग ऑल. ग्रुपमध्ये सदस्यांना तुम्हाला जर एखादा मेसेज टॅग करायचा असेल किंवा सगळ्यांना उद्देशून काही टॅग करायचं असेल तर याआधी प्रत्येकाचं नाव आपल्याला @ सह मेन्शन करावं लागत होतं. मात्र आता हे काम सोपं करण्यात आलंय. ग्रुपमधील सर्व सदस्यांना एकाच वेळी टॅग करायचं असेल तर @all हा पर्याय निवडल्यानंतर ते काम होणार आहे. हे नवीन फीचर सुद्धा लॉन्च करण्यात आलंय. हे फीचर वापरून तुम्हाला फायदा होतोय का हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी NDTV मराठीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला फॉलो करायला विसरू नका.